सावळ्याची जणू सावली या मालिकेचा येणारा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मित्रांनो, आता सारंग आणि सावलीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि हाच दुरावा दूर करण्यासाठी सावलीने एक युक्ती केलेली असते. ज्यावेळेस सारंग हा बाहेरून घराकडे येतो, त्यावेळेस सावलीने फुलाने मोठ्या अक्षरात सॉरी असं लिहिलेलं असतं. सारंग ज्यावेळेस वरती बघतो, त्यावेळेस त्याला सावली दिसते. सावली त्याची माफी मागत असते. तर मित्रांनो, मालिकेमध्ये झालं असं आहे, की इकडे सारंग ज्यावेळेस त्याच्या रूममध्ये एकटाच असतो, त्यावेळेस तिथे अस्मी पोहोचते. अस्मी येताच सारंग म्हणतो, "हे बघ, रूममध्ये येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये." तेव्हा अस्मी तरीही रूममध्ये जाते, त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, "हे बघ सारंग, जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल मी तुला सॉरी म्हणते." आणि मग तेव्हा सारंग म्हणतो, "हे बघ, सॉरी पण म्हणू नको आणि काहीच नको. मला आता या क्षणी तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये." पण अस्मी अंगजटीला येते आणि त्याला म्हणते, की "हे बघ सारंग, मला काय माहीत होतं, की सावली कशासाठी पैसे घेत आहे जगन्नाथकडून आणि मला जर पहिली कल्पना असली असती, तर मी सावलीला स्वतः मदत केली असती फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमाखातर. आता मी तुझ्या पाया पडते, प्लीज मला माफ कर." आणि तेव्हा ती काकुळतीला आलेली असते. हे बघून मग सारंग म्हणतो, "ठीक आहे, आपण यावर नंतर बोलूया." त्यानंतर सारंग तिथून बाहेर पडतो. बाहेर येता क्षणी समोर सावली असते. सावलीची आणि सारंगची नजरानजर होते. सावली सारंगची माफी मागते, पण सारंग काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तो तिथून निघून जातो. तर तेवढ्यातच तिथे अस्मी येते आणि अस्मी सावलीला म्हणते, "सावली, आता जे मी काही पाहिलं आहे, ते मला बघून फार आनंद झाला आहे. तुझ्या आणि सारंगच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि आता एवढंच गोष्ट लक्षात ठेव, जर हे असंच चालत राहिलं, तर मात्र सारंगच्या आयुष्यातून आणि या घरातून तुझी कायमची एक्झिट लवकरच होणार आहे." त्यानंतर आपण इकडे बघतो, की सावली ही एकांतात विचार करत असते, की आमच्या नात्यामध्ये हा नेहमी दुरावा का येत जात आहे? मी आमचं नातं सुधारण्यासाठी 2 पावलं पुढे जात आहे, तर तितकेच मी 2 पावलं मागं जात आहे. हे नेमकं माझ्यासोबतच का होतं? विठुरायाला माझी दया येत नाही का? असं म्हणताच तिथे अमृता येते आणि अमृता तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, की "तू एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर एवढा विचार करत जाऊ नको. सारंग समजूतदार मुलगा आहे. तो तुला नक्कीच माफ करेल." आणि मग तेवढ्यात सावलीला एक कॉल येतो. आल्यानंतर सावली बघते तर तो हॉस्पिटलमधून कॉल आलेला असतो. सावली परेशान होते, की हॉस्पिटलमधून आत्ता कसा कॉल आला असेल? आणि तेवढ्यात सखदेव तिला म्हणतो, की "डॉक्टरांना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि हे बोल डॉक्टरांशी." असं म्हणताच सावली बेचैन होते. तेवढ्यात सारंग तिकडून बोलतो आणि सारंग म्हणतो, "हे बघ सावली, मी इकडे अप्पूला भेटण्यासाठी आलेलो आहे. इकडे सगळं काही ओके आहे." आणि मग तेव्हा सावलीला आनंद होतो. पुढे सारंग म्हणतो, "हे बघ, हे जरी सगळं खरं असलं तरी माझा राग अजूनपर्यंत तरी गेलेला नाही." मग त्यानंतर आता इकडे सावली आता एक जबरदस्त प्लॅन करते आणि मग या प्लॅनद्वारेच आता ती सारंगला मनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे मात्र इकडे भैरवी घरामध्ये आलेली असते. ती तिलोत्तमाशी बोलत असते. तेवढ्यात तिथे सावली पाणी घेऊन आलेली असते आणि मग तिलोत्तमा तिच्याकडे बघून म्हणते, "हे बघ भैरवी, या मुलीपासून थोडं सावधच राहा बरं का. कारण की ही मुलगी धूर्त आहे, खोटी आहे. मला तर ती आमच्या घरामध्ये बिलकुल आवडत नाही. पण नाईलाजाने का होईना मला तिला ठेवून घ्यावं लागत आहे." त्यानंतर मग भैरवी आणि सावली या दोघीजणी बोलत असतात. तेव्हा भैरवी तिला म्हणते, "बघितलंस सावली, तुझी घरामध्ये काडीची ही किंमत नाही आणि माझ्याशिवाय तुझं पान देखील हलू शकत नाही. आता एक काम कर, हे घे पेपर आणि या पेपरवर गाणं आहे. त्या गाण्याची व्यवस्थित रिहर्सल कर, कारण की आता लवकरच कॉम्पिटिशन जवळ येत आहे." तर मित्रांनो, मग पुढे सावली तिला म्हणते, "अहो, सकाळी मी तुमच्याकडे मदतीसाठी आले होते, तेव्हा तुम्ही मला मदत न करता तिथून हाकलून लावले आणि आता परत माझी मदत घेण्यासाठी तुम्ही इथे आला आहात." तेव्हा भैरवी चिडते आणि मग म्हणते तिला, की "मी आणि तुझी मदत." हे बघ, भैरवी बाजी ही कधीही कोणाची मदत घेत नाही. उलट ती लोकांवर उपकार करते आणि विसरलीस का माझे तुझ्या घरच्यांवर किती उपकार आहेत. आज जर मी तुला मदत केली नसती, तर तुझ्या घरच्यांना रस्त्यावर भीक मागायची पाळी आली असती. आणि तू आहेस तरी कोण? तेव्हा सावली तिला प्रत्युत्तर देते, "मी ताराचा आवाज आहे." हे ऐकता क्षणी मात्र आता भैरवीचा राग अनावर होतो. भैरवी सावलीजवळ जाते आणि तिचा हात मुडपते. तेव्हा सावली म्हणते, की "मला दुखतंय आणि कोणीतरी बघेल." तेव्हा भैरवी म्हणते, "कोणीही बघितलं तरी मी कोणाला घाबरत नाही." "आणि तू काय म्हणालीस आत्ता?
तू चुरूचुरू फार बोलत आहेस. एवढं लक्षात ठेव, की हा जो तुझ्या हातात धागा आहे ना, ह्या धागा तू मला वचन दिलं होतंस विठ्ठलाची आण घेऊन, की तू ताराचा आवाज बनशील म्हणून. त्यामुळे कधीही परत तुझ्या तोंडातून येता कामा नये, की तूच ताराचा आवाज आहे म्हणून. कारण की हे जर सत्य कोणाला कळालं तर तुझी खैर नाही. तेव्हा सावली म्हणते, म्हणजे याचा अर्थ तुम्ही मी दिलेल्या वचनाचा आता गैरफायदा घेणार तर? तेव्हा भैरवी म्हणते, गैरफायदा वगैरे काही नाही. हे बघ, मी तुला कर्ज दिलं होतं त्याचंच मी आता व्याज घेत आहे तुझ्याकडून. मी तुझ्याकडून सूद समेत व्याज वसूल करत आहे. तेव्हा सावली म्हणते, मी हे पैसे देऊन टाकले असते आणि तुमचं व्याजही दिलं असतं. पण तेव्हा भैरवी चिडते आणि म्हणते, म्हणजे तुला एवढा पैशाचा माज आलाय तर तू मला आता पैसे देणार, चल दे पैसे. तेव्हा सावलीकडे तर पैसे द्यायला नसतात, म्हणून सावलीला तिचं चुपचाप ऐकून घ्यावं लागतं. तर मग सावली म्हणते, हे बघा, आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असत्याच्या मार्गाने डोंगर तुम्ही चढवत आहात, पण एक क्षणही लागणार नाही हा डोंगर कोसळायला. आणि मग तेव्हा भैरवी चांगलीच चिडते. त्यानंतर पुढे आपण बघतो की सारंग हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो तिलोत्तमाच्या रूममध्ये बसलेला असतो. तिलोत्तमा त्याच्या डोक्याची मालिश करत असते आणि मग सारंग म्हणतो की आपल्या घरामध्ये काय चालू आहे मला तर काहीच कळत नाहीये. तेव्हा हे युद्ध लवकरात लवकर संपायला हवं. तिलोत्तमा म्हणते, हे युद्ध संपू शकतं, पण जेव्हा तू अस्मिता किंवा सावली या दोघींपैकी एकाची निवड करशील तेव्हा. आणि मग हे ऐकल्यानंतर सारंग म्हणतो, की आता हे लवकरच मला याचा निर्णय घ्यावा लागेल. पुढे आपण इकडे बघतो, की तारा ही तिच्या रूममध्ये असते. तेव्हा तिला एक चिठ्ठी पडलेली दिसते. ती चिठ्ठी उचलते आणि बाहेर गॅलरीमध्ये येते. तेव्हा तिला तिथे बबलू दिसतो. बबलू म्हणतो, त्या चिठ्ठीवर जो मजकूर लिहिलेला आहे तो लवकर बघ. आणि त्यानंतर तारा ती चिठ्ठी उघडते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की आपण कॉफी शॉपमध्ये भेटूयात. तर मित्रांनो, ही चिठ्ठी सोहमने पाठवलेली असते आणि बबलू ती घेऊन आलेला असतो. मग तेव्हा तारा म्हणते, ठीक आहे, आपण लवकरच कॉफी शॉपमध्ये भेटूयात. मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे, की सावली ही सारंगची माफी मागणार आहे, पण ती एका वेगळ्या पद्धतीने. ज्यावेळेस सारंग हा बाहेरून घरी येतो, त्यावेळेस तो बघतो तर घराच्या दारासमोर फुलांच्या अक्षरांनी मोठ्या अक्षरात सॉरी असं लिहिलेलं असतं. मग त्याला लक्षात येतं, की हे सगळं काही सावलीनेच केलेलं असणार. आणि मग तो ज्यावेळेस वरती पाहतो, त्यावेळेस मात्र तिथे सावली असते. सावली ही सारंगची माफी मागत असते. तर मित्रांनो, मग आता सावली आणि सारंगच्या नात्यातील दुरावा दूर होईल का? सारंग इतक्या सहजासहजीच सावलीला क्षमा करेल का? हे पाहणे आता मित्रांनो फार इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, मालिकेचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.